सो मी सांगत होतो की आपण काल इनपुट डायलॉग ऍक्टिव्हिटी शिकलो. ओके, त्यामध्ये आपण युजर कडून इनपुट घेऊ शकतो. बट जे युजरने इनपुट दिलंय ते आपल्याला ह्या पर्टिक्युलर टेक्स्ट मध्ये पास करायचं होतं. ओके, सो पास करण्यासाठी आपल्याला ती व्हॅल्यू कुठेतरी स्टोअर करायला लागते आणि मग ती पास करायला लागते. सो स्टोअर करायला आपण काय यूज केलं, व्हेरिएबल. ओके, सो आपण व्हेरिएबल पार्ट शिकलो. त्यामध्ये आपल्याला कळालं की आपल्याला व्हेरिएबल क्रिएट करता येतं आणि त्यामध्ये डिफॉल्ट व्हॅल्यू घेता येते, किंवा आपण असाइन ऍक्टिव्हिटी शिकलो त्यातून व्हॅल्यू पास करता येते त्या व्हेरिएबलला, किंवा एखाद्या ऍक्टिव्हिटीला आपण तो व्हेरिएबल पास करू शकतो व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल एखाद्या ऍक्टिव्हिटीला म्हणजे काय, इनपुट डायलॉग मधलं जे काही युजरने इनपुट टाकलेलं ते स्टोअर करण्यासाठी आपण व्हेरिएबल यूज केला. त्यामध्ये आपण बघितलं की आपला व्हेरिएबल टेक्स्ट टाईप होता, म्हणजे स्ट्रिंग टाईप होता. सो ते स्टोअर करण्यासाठी आपण यूज केलं टाईप ऑफ स्ट्रिंग. ओके, स्ट्रिंग टाईपचा व्हेरिएबल यूज केला. आणि एक बघितलं की व्हेरिएबल आणि तुमचं टेक्स्ट जर तुम्हाला कॉन्कॅट करायचं असेल तर कोणतं आपण सिम्बल यूज करतो? Plus and end. प्लस और अँड. ओके, सो वॉट एव्हर, बट मोस्ट प्रेफरली प्लस यूज करायचा. ओके, सो प्लसने काय होतं, ते तुमचं व्हेरिएबल आणि तुमचं स्ट्रिंग कॉन्कॅटिनेट होतं. ओके, सो मेक शुअर की तुम्हाला प्रॉपर डिस्प्ले करायचं असेल तर हॅलो देन स्पेस हा डबल कोट मध्ये कम्प्लीट करा. सो मेक शुअर स्पेस वगैरे ते प्रॉपर बघा, नाहीतर काय काय जणांना ते कळणार नाही की सर मी बाहेर स्पेस देतोय डबल कोटच्या. स्पेस झालं तरी, ब्लँक स्पेस झाली तरी तीही डबल कोट मध्ये द्यायची, हेही आपण काल शिकलो. ओके, सो आपण असाइन ऍक्टिव्हिटी शिकलो, त्यामध्ये मल्टिपल असाइन शिकलो. ओके, जर तुमचे मल्टिपल व्हेरिएबल असतील आणि तुम्हाला मल्टिपल असाइन ऍक्टिव्हिटी ट्रॅक नसतील करायची, सो आपण शिकलो मल्टिपल असाइन ऍक्टिव्हिटी. ओके, सो आता ह्यामध्ये टेक्स्ट ह्या व्हेरिएबल मध्ये तुम्हाला एक असाइनमेंट दिलेली मी. ओके, सो आपण असाइनमेंट घेतलेली, हॅलो फर्स्ट नेम लास्ट नेम वेलकम टू युआपाथ, हे तुम्हाला डिस्प्ले करायचं होतं. त्यामध्ये मी तुम्हाला तिन्ही ऑप्शनने डिस्प्ले करायला सांगितलं. एक डिफॉल्ट व्हॅल्यू पास करा फर्स्ट नेम अँड लास्ट नेमची, ते डिस्प्ले करा. सेकंडली मी तुम्हाला दिलेलं युजर कडून इनपुट घ्या आणि ते पास करा इथे फर्स्ट नेम लास्ट नेम साठी, ते डिस्प्ले करा. थर्ड दिलेलं असाइन ऍक्टिव्हिटी मध्ये फर्स्ट नेम लास्ट नेम पास करा. सो ह्यामध्ये असाइनमेंट मध्ये कोणाचे असाइनमेंट कम्प्लीट झाले ते सांगा, कोणाला काय डाऊट असेल तेही सांगा. सर मला डाऊट होता, जे डायलॉग बॉक्स ऍक्टिव्हिटी आहे ना, हम्म. त्यामध्ये फर्स्ट अँड लास्ट नेम ऍट अ टाइम कसं हे करा, मला तिथे डाऊट आला. ओके ओके, सो जेवढे इनपुट हा तेवढे तुमचे डायलॉग बॉक्सेस. सो फर्स्ट नेम जेवढे इनपुट आहे, जेवढे व्हेरिएबल, हा फर्स्ट नेम इथे जाईल. ओके, अजून हा एक तुम्हाला इनपुट डायलॉग बॉक्स करायचं, तिथे लास्ट नेम जाईल, म्हणजे 2 वेळा विचारलं जाईल. इथं तुम्ही अच्छा. टाकाल एंटर हा फर्स्ट नेम, इथे टाकाल तुम्ही एंटर लास्ट नेम. आणि ते सर तिथं इनपुट टाईप मल्टिपल चॉईस पण आहे ना, ते पण करू शकतो ना आपण, तेही का ते नाही चालत? तेही करू शकता, एवढं कॉम्प्लिकेटेड करू नका त्या गोष्टी. सो त्यामुळे मी हा तुम्हाला इथे मल्टिपल चॉईस मधलं ते गेलो नाही, कारण त्या गोष्टी अजून पुढे आहेत. सो इथे कारण नाही, मी जस्ट आता म्हणजे 2 डायलॉग बॉक्स न घेता मी एकच घेतला आणि ट्राय केला, तर ते मल्टिपल चॉईस. होत हो. ओके, तसंही चालेल. ओके, बट तुम्हाला काय करायचं, मी जसं तुम्हाला असाइनमेंट दिली हा त्यानुसार तुम्हाला करायचंय. हा ठीक आहे डायलॉग सर. टायटल आणि इनपुट लेबल सेमच येणार ना दुसऱ्या याला पण? नाही खाली नाही, इनपुट लेबल तुमचं एंटर लास्ट नेम येईल ना, म्हणजे हा, तुम्हाला खाली युजरला लास्ट नेम येईल व्हॅल्यू एंटर मध्ये ना. इथे हे युजरला दिसेल ना. इथे जसं कसं टाकलं एंटर, तुम्ही युजर नेम टाकलं, हे डिस्प्ले होतं ना एंटर युजर, आणि खाली टेक्स्ट बॉक्स येतो. करेक्ट, तसंच इथे तुम्हाला काय आहे, एंटर काय लास्ट नेम असं. फॉर एक्झाम्पल जर इथं सांगितलं एंटर फर्स्ट नेम, ओके, अँड एंटर लास्ट नेम. ओके, सो जर मी रन केलं तर तुम्ही बघाल
सी एंटर फर्स्ट नेम. करेक्ट. ओके केल्यावरती हा पाहिला तुमचा पहिला डायलॉग बॉक्स. कोणता? हा वाला एंटर फर्स्ट नेम वाला. सी. ओके. मी काय टायटल दिलं त्यामुळे वरती काय नाही आलं. लेबल दिला म्हणून एंटर फर्स्ट नेम आला. व्हॅल्यू जी प्रोव्हाइड करेन ती माझी व्हॅल्यू इथे मी आता फर्स्ट नेम व्हेरिएबल पास नाही केलं ते स्टोअरच होणार नाही. ओके. सो मी हे क्लोज करतो. हे. सो मेक शुअर तुम्ही व्हेरिएबल ते इथे असाइन करा की माझे फर्स्ट नेम मध्ये स्टोअर होते आणि हे लास्ट नेम मध्ये स्टोअर होते असं. आणि मग तुम्ही इथे फर्स्ट नेम आणि इथे प्लस लास्ट नेम इथे टाकू शकता. लास्ट नेम. ओके. असं करून तुम्ही टाकू शकता. सो तुम्हाला डिफरंट व्हॅल्यू दिसतील तिथे. कळलं का? म्हणजे 2 डायलॉग बॉक्स आणि 2 डिफरंट. हे फक्त मिनिंगफुल मेसेज साठी आहे. जो तुमचा हा पहिला डायलॉग बॉक्स आहे त्याचं हे मेसेज बॉक्स आलेला आहे. मी ओके केलं तर सेकंड इथे एक्झिक्युशन लिहिलं तर खाली आला इथे. सो इथे काय नेक्स्ट माझा एंटर लास्ट नेम. सो एंटर लास्ट नेम आला तुमचं इथे. सो मी इथे लास्ट नेम टाकतो आणि त्याच्यानंतर हे ओके केल्यानंतर हे डिस्प्ले होईल. सो सी असं डिस्प्ले होईल ते. कळालं? हो सर कळलं. कोणाला काय डाऊट इथे असाइनमेंट मध्ये करता करता तुम्हाला वाटलं काय डाऊट आले? असाइनमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत. मी अजून ड्राईव्हची लिंक दिलेली नाहीये. सो मेक शुअर ज्यावेळी असाइनमेंट दिल्या जातील तर तुम्हाला ते कम्प्लीट करायचंय. असं नाही की सर मी कम्प्लीट केले नाही उद्या करतो. सो हे करू नका कधीच. असाइनमेंट दिली रेग्युलरली करत जा आणि मला ते असाइनमेंट सो मी तुमचे व्हेरीफाय करेन. आय होप बाकीच्यांनी पण केले असतील. काही डाऊट असतील विचारू शकता या सेशन मध्ये. अदरवाईज आपण पुढे शिकू. सर मी काय म्हणतो म्हणजे आपण समजा आता असाइनमेंट 2 आहे ते पूर्ण एका वेळेस म्हणजे एका प्रोजेक्ट मध्ये केलं तर चालेल का सेपरेट केलं? कसंही चालेल. तुम्हाला जसं पटतं तसं करा. एका प्रोजेक्ट मध्ये करा, मल्टिपल प्रोजेक्ट करा. मला कळेल ते. हो ठीक. मग कारण सेपरेट केलं नसेल तर म्हणजे ते आता म्हणजे आयडेंटिफाय करते वेळेस जेव्हा की प्रोजेक्ट नेम ते वेगळं होईल ना ते मग सेकंड असाइनमेंट मध्ये थोडस म्हणजे कन्फ्युजन वाटेल. ठीक आहे. जे काय मला कळेलच ते. मी ओपन करणार आहे प्रत्येकाचे प्रोजेक्ट. हो तो तुमच्यावर आहे तुम्ही कसं करता. ठीक आहे सर. तर 1 मिनिट शेअर करू काय screen? ओके करा ना. दिसते का? हो दिसते. हे असं म्हणजे सेपरेट असं केलेलं मी. म्हणजे चालेल असाइनमेंट 2 चालेल 1 2 3. चालेल. मी हे आता सगळ्यांना शिकवणारच होतो की डिफरंट झॅमल फाईल कशा करतात. सो तुम्ही आणि केलेलं हे आहे. इथं आता आपण इनपुट डायलॉग 2 घ्यायचे ना. मग हा हे एंटर युजर नेम असं ठेवलंय आणि इथं फर्स्ट नेम एंटर युजर खाली. नेम इथं लास्ट नेम. हा चालेल पण ते युजरला म्हणजे जर तुम्हाला एखादी वेबसाईट ऍप तुम्ही ओपन केलात मोबाईल मध्ये आणि दोन्ही ठिकाणी जर तुम्हाला एंटर युजर नेम विचारलं तर तुम्ही काय फर्स्ट नेम लास्ट नेम टाकणार आहात? नाही ना. सो मेसेज ते मिनिंगफुल द्या. फॉर एक्झाम्पल एंटर फर्स्ट नेम एंटर लास्ट नेम म्हणजे जे ओके. युजर नेम दोन्हीकडे लिहिलं आहे ना. सो सो असं समजा की हा एक कुठलं ते ऍप्लिकेशन आहे तो तुम्हाला विचारतोय एंटर फर्स्ट नेम लास्ट नेम. इवन जर तुम्ही स्टोअर केलं काही डाऊट नाही तुमचं आन्सर बरोबर येईल. पण तुम्ही काय विचारताय ते बघा ना. दोन्ही ठिकाणी युजर नेम विचारताय. ओके. ओके. चालेल सो कारण की रन केलं तरी म्हणजे रिझल्ट येत रिझल्ट होता. तुम्हाला येईल. हा. हो. मग मी तुम्हाला तेच बोललो रिझल्ट येईल तुमचं. पण ते मिनिंगफुल तुम्ही मेसेज पास करत नाहीत असं होईल. ओके चालेल. करतो ते चेंजेस आणि नंतर. ठीक आहे. थँक्यू. ओके. सो तुम्ही बघितलं अक्षयने काही असाइनमेंट केलेली आहे आणि अक्षयच्या प्रोजेक्ट मध्ये तुम्ही बघितलं की मल्टिपल झॅमल फाईल्स कशा आलेल्या आहेत. अक्षयने काय केलंय हे आपण आता शिकणारच होतो. सो अक्षयने काहीतरी स्वतःहून ट्राय केलं. वेल अँड गुड. ओके. सो मला असं पाहिजे की स्वतःहून काहीतरी डिफरंट ट्राय करतायत की आता मी जे सांगितलं तेवढंच करतोय असं नाही. काहीतरी डिफरंट ट्राय करत राहा. ओके. सो एक मिनिट हे मी पिन करतो. एक मिनिट. डिझाईन पॅनल
ओके. सो आता काय करणार आहोत, नेहमी तुम्ही बघितलं ज्यावेळी प्रोजेक्ट क्रिएट करतो त्यावेळी मेन डॉट झॅमल ही असतेच. ओके. आणि तुम्ही काय केलं त्या याच्यामध्ये तुम्ही असाइनमेंट नुसार लेट्स कन्सिडर ही असाइनमेंट कंप्लीट केलीत. कोणती युजर कडून इनपुट घ्यायची. ओके. बट तुम्हाला सांगितलं एकाच प्रोजेक्ट मध्ये मला ह्या असाइनमेंट द्या, ही पण एकाच प्रोजेक्ट मध्ये द्या. सो तुम्हाला मल्टिपल झॅमल्स पण क्रिएट करू शकता. ओके. सो हे कधी येतं मल्टिपल झॅमलचं, ज्यावेळी लेट्स कन्सिडर तुमच्याकडे लॉग इनचा फ्लो आहे किंवा डेटा एक्सट्रॅक्शनचा फ्लो आहे, लॉग आउटचा फ्लो आहे, ईमेल सेंडचा फ्लो आहे. सो या 4 गोष्टी आहेत. बरोबर आहे. मी तुम्हाला स्टार्टिंग पासून सांगितलेलं आहे तुमच्या जेवढ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत ह्या 4 टोटल गोष्टी आहेत. करेक्ट. सो 4 गोष्टींचे 4 झॅमल फाइल्स. ओके. 4 गोष्टींच्या मी काय बोललो, 4 झॅमल फाइल्स पाहिजे. सो मेन हे सोडून द्या. मेन लेट्स कन्सिडर तुमचा ब्लँक आहे. मेन मध्ये काय करतोय, काय नाही. बट मी जसं सांगितलं बेस्ट प्रॅक्टिस म्हणून जेवढ्या तुम्ही गोष्टी करतात तेवढ्या गोष्टीच्या झॅमल फाईल पाहिजेत. सो झॅमल फाईल क्रिएट कशा करायच्या. सो इथे दिसतं डिझाईन पॅनल मध्ये गेलात तुम्ही तर डिझाईनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे न्यू म्हणून दिसतं. ओके. सो तुम्ही सिम्पली हे इथे एरो दिसतं त्यावर क्लिक करू शकता आणि इथे दिसेल तुम्हाला सिक्वेन्स फ्लो चार्ट. ओके. सो ऑलवेज सिक्वेन्स सिलेक्ट करा. फ्लो चार्टची जर तुम्हाला गरज असेल तर फ्लो चार्ट सिलेक्ट करा. सो वी विल गो विथ सिक्वेन्स. ओके. सो जसं मी क्लिक करतो तर मला न्यू सिक्वेन्स साठी विचारतं. न्यू सिक्वेन्स म्हणजे काय, न्यू मॉड्यूल. ओके. सो न्यू मॉड्यूल म्हणजे फॉर एक्झाम्पल लॉग इनचा कसं मॉड्यूल तसं. सो मी ह्याला नाव देतो लेट्स कन्सिडर माझी विथ असाइन ऍक्टिव्हिटी. ओके. जे तुम्हाला दिलेले आहेत. ओके. सो विथ असाइन ऍक्टिव्हिटी जेणेकरून मला कळेल ही असाइनमेंट विथ असाइन ऍक्टिव्हिटीने मला करायची आहे. क्रिएट वर क्लिक केलं तो लोकेशन तुम्ही बघाल हा डिफॉल्ट लोकेशन आहे जो तुमचा प्रोजेक्टचाच लोकेशन आहे. सो ह्याच लोकेशनला ती क्रिएट होईल. सी हे बघा क्रिएट झालं इथे. आणि इथे बघाल हे ब्ल्यू हायलाइटेड आता कुठे आहे, विथ असाइन ऍक्टिव्हिटीला आहे. माझं मेन कुठे इथे. जर तुम्ही स्विच करायचं असेल आता इथे आहे तर इथे तुम्ही क्लिक करून काय करू शकता, मेन वर जाऊ शकता. इथे विथ असाइन ऍक्टिव्हिटी जाऊ शकता. तसं हा झाला तुमची कोणती झाली एक नवीन झॅमल विथ असाइन ऍक्टिव्हिटी. अजून एक झॅमल फाईल क्रिएट करतो विथ इनपुट डायलॉग बॉक्स. विथ इनपुट डायलॉग. ओके. क्रिएट. हे बघा अजून एक झाली म्हणजे तुम्ही इथून जाऊ शकता. आणि थर्ड वन आहे तुमचे काय सांगितले तुम्हाला, विथ डिफॉल्ट ऑप्शन. ओके. सो 3 तुमच्या झॅमल्स क्रिएट झाल्या. मेन तर बाजूलाच आहे. लेट्स कन्सिडर तुमचे हे क्लोज झाले तुमच्याकडून. तर क्लोज झाल्यावरती जी तुम्हाला ओपन करायची असेल तर तुम्ही काय करू शकता, इथे जाऊन काय करू शकता, त्याच्यावरती डबल क्लिक केलं किंवा राईट क्लिक करून ओपन केलं तरी ते ओपन होईल. सो डबल क्लिक केलं इथे ती ओपन झाली. इथे काय डाऊट कोणाला, स्वतःहून ट्राय करा साइड बाय साइड. साइड बाय साइड ट्राय करा. मी वेट करतोय. झालं की सांगा मला. झालं.
झालं की काय डाऊट आहे? काही जमत नाहीये? डाऊट असेल तर विचारा, अजून मी पुढे घेतो. कुणालाच डाऊट नाही? फाईल्स झाल्या क्रिएट, फक्त मेन वालं तिथं आलं नाही. डायरेक्ट मी न्यू मध्ये जाऊन केलं. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. हे असं ठीक आहे ना. ऑप्शन तुम्हाला इनेबल आहे न्यूचं, तर तिथून करायचं. असं नाही की मेन मध्ये जाऊन नंतर न्यू करायचं, असं काही नाही. नाऊ आता आपण काय केलं, 3 फाईल बनवल्या. सो इथे तुमचं काय आहे, इनपुट डायलॉग्स वाला. करेक्ट. सो मी ऍक्टिव्हिटी घेतो. काही जर तुम्ही बोललात नाही ना आणि तुमचं राहिलंय मागे काहीतरी, तर जेव्हा मी पुढे जाईन ना, मग तुम्हाला वाटेल नंतर कॅच करेन मी, तर ते डिफिकल्ट जाईल. म्हणून मला असं नकोय की कोणतरी मागे राहिला आणि मग नंतर तो खूपच मागे राहिला. तो सांगत जा की सर माझं बाकी आहे, किंवा मला हे कळत नाहीये. इथे सगळे सारखे आहेत, हे लक्षात घ्या. ओके. सो इनपुट डायलॉग बॉक्स घेतो मी, इथे टाकतो एंटर युजर नेम. मी काय फर्स्ट नेम लास्ट नेम वाला नाही घेत, एंटर युजर नेम. आता तुम्ही जर बघाल, तुमचे काही व्हेरिएबल क्रिएट होते, इथे दिसतात. म्हणजे काय, ते व्हेरिएबल तुमच्या त्याच पर्टिक्युलर झॅमल साठी दिसतील. जर ती मेन मध्ये गेलो, मेन मध्ये आता इथे ऍक्टिव्हिटी जर असते, मेन मध्ये माझे काही व्हेरिएबल होते. आता मी हे डिलीट केलं म्हणून, फॉर एक्झाम्पल जर मी इथं मेन मध्ये युजर नेम म्हणून व्हेरिएबल क्रिएट करतोय, तर मला हा मेन मध्ये दिसतोय. बट जर विथ इनपुट डायलॉग बॉक्स मध्ये गेलो तर मला दिसत नाही. सो हे लक्षात ठेवा, जे तुम्ही व्हेरिएबल बनवलात ते त्या स्पेसिफिक झॅमल साठीच यूज होतात. ओके, ते त्या स्पेसिफिक झॅमल साठी यूज होतात. सो मेक शुअर, जर तुम्ही व्हेरिएबल तर बघा की ते व्हेरिएबल कुठे तुम्ही क्रिएट केलेले आहेत. ओके. सो इथे जस्ट मी सॅम्पल साठी तुमचे व्हेरिएबल क्रिएट केले. सो मला इथे व्हेरिएबल पाहिजे. सो युजर नेम. ओके. सो एंटर युजर नेम घेतल्यानंतर मी कुठे पास केलं ते त्या व्हेरिएबलला. ओके. आणि इथे घेतलं मी मेसेज बॉक्स आणि इथे टाकलं हॅलो स्पेस युजर नेम. जस्ट मला हॅलो संकेत प्रिंट करायचं. ओके. सो आता जर तुम्ही बघाल, माझ्याकडे मेन झॅमल फाईल आहे. लक्ष द्या, हे व्यवस्थित लक्ष द्या. मेन डॉट झॅमल फाईल आहे. त्यानंतर माझ्याकडे विथ इनपुट डायलॉग बॉक्स, विथ डिफॉल्ट आणि विथ असाइन आहे. जर मला वाटतं की मला हे एक्झिक्युशन करावं, हे मी जे बनवलंय ते मला रन करायचंय, मला बॉटला सांगायचंय हे रन कर, रोबोट सांगायचं रन कर. जर मी ह्या ऑप्शनने गेलो आणि रन केलं, सगळ्यात आधी म्हणजे तुम्हाला सेकंड सेशनला सांगितलेलं की जर तुम्ही रन केलं तर तुमचा पूर्ण प्रोजेक्ट एक्झिक्यूट होईल. त्यामध्ये मेन पासून चालू होईल तुमचा प्रोजेक्ट एक्झिक्यूट होणं. तर तो मेन मध्ये बघेल काय आहे का तेच एक्झिक्यूट होईल. जर मेन मध्ये ह्या गोष्टी नसतील तर त्या एक्झिक्यूट होणार नाहीत. तरी बघा, जर माझा कर्सर इथे, जर मी ह्या पर्टिक्युलर झॅमल मध्ये आहे आणि मी जर फॉर एक्झाम्पल मेन मध्ये माझं काय आहे, काहीतरी वेगळं आहे मेन मध्ये, लेट्स कन्सिडर दिस इज मेन म्हणून मी हे करतो, म्हणजे तुम्हाला कळेल की काय एक्झिक्यूट होतं. दिस इज मेन. ओके. आणि जर मी विथ इनपुट डायलॉग बॉक्स या इथे आहे झॅमल मध्ये आणि मला वाटलं की हे रन होईल. ओके. आणि ज्यावेळी तुम्ही रन वर क्लिक करता, तुमचा हे आपोआप कुठे गेला, मेन वरती. सी, इनपुट डायलॉग वरून मेन वरती गेला.
आणि जस्ट दिस इज मेन हे डिस्प्ले झालं. ओके केल्यावरती हे वेगळं काही डिस्प्ले होणार नाही किंवा वेगळ्या XAML मध्ये जाणार नाही. ओके केला, एक्झिक्युशन संपलं. हे लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही रन करता तुमचा प्रोजेक्ट नेहमी मेन डॉट XAML नेच एक्झिक्यूट होईल. ओके, सो तुम्ही बोला की सर मला जर हेच एक्झिक्यूट करायचं असेल तर कसं करणार? सो सेम इथे गेलात ना, सो रन फाईल, रन अ स्पेसिफिक XAML फाईल. ओके, सो त्यावेळी जे तुमचं सिलेक्शन झालेलं आहे म्हणजे तुम्ही ह्या फाईल मध्ये आहात, करेक्ट, म्हणून तर रन दी करंट फाईल. सो रन फाईल केल्यावरती माझं हा होईल. ओके, सी एंटर युजर नेम म्हणजे मी ज्या फाईल मध्ये होतो ते झालं, तो मेन कडे गेला नाही. सो स्पेसिफिक फाईल ही काय झाली, एक्झिक्यूट झाली. सो मी संकेत टाकतो. सो मेसेज बॉक्स मध्ये हॅलो संकेत, ओके केला, मेन मध्ये गेला नाही. सो स्पेसिफिक फाईल रन झाली. तुम्ही बोलाल की सर जर मी मेन मध्ये असेल आणि मी रन फाईल केली तर काय होईल, ते बाकीच्या फाईल एक्झिक्यूट होतील का? नाही. रन फाईलचा अर्थ काय, स्टार्ट एक्झिक्युशन फ्रॉम दी करंट फाईल. जी तुम्ही सिलेक्ट केली ती मेन असो की विथ इनपुट डायलॉग किंवा विथ डिफॉल्ट ऑप्शन जे काही असो, तीच फाईल एक्झिक्यूट होईल. ओके, सो जर मी मेन वर असतानाही रन फाईल केलं तर माझी मेनच एक्झिक्यूट होणार आहे, कारण माझी जी करंट फाईल आहे मेन आहे. जर इथे क्लिक केलं तर करंट फाईल माझी इनपुट डायलॉग आहे, म्हणून रन फाईल केल्यावर मला ते हेच फक्त एक्झिक्यूट होतं. कळलं रन फाईल आणि रन मध्ये डिफरन्स? काय क्वेश्चन इथे? समजलं नाही? पुन्हा समजवा. ज्यावेळी तुम्ही काय काय जण करत होते, मी पाहिलं मेन मध्ये होते एकच होतं म्हणून ते रन फाईल केलं, एक्झिक्यूट होत होतं. पण मी स्टार्टिंगला सांगितलं रन करत जा, रन वर क्लिक करत जा, कारण माझं इंटेन्शन होतं की मेन वरून तुमचं एक्झिक्युशन व्हावं. ओके, सो अजून एक तुम्हाला ह्यातला डिफरन्स सांगतो. लेट्स कन्सिडर मी काय इथे असाइन ऍक्टिव्हिटी घेतली. लेट्स कन्सिडर मला इथे एरर येतोय, बरोबर आहे. ओके, मला इथे एरर येतोय, करेक्ट. सो जर मी इथे मेन कडे गेलो आणि जसं तुम्हाला सांगितलं जर मी रन केलं तर फक्त मेनच एक्झिक्यूट होतं, बरोबर आहे, कारण मेन मध्ये जेवढे ऍडेड आहेत तेवढंच. रन फाईल केलं तरी ही मेनच एक्झिक्यूट होणार आहे. बट डिफरन्स काय आहे सांगतो, ज्यावेळी रन करतो त्यावेळी त्या प्रोजेक्ट मध्ये जेवढ्या XAMLs आहेत त्या XAML मध्ये काही एरर तर नाहीये ते बघतो, मगच ही मेन एक्झिक्यूट करतो. जसं की ह्या इनपुट डायलॉग ह्या XAML मध्ये एरर आहे, करेक्ट. सो मी बघितलं नाही पण मेन कडे गेलो आणि रन करतो मी. तो पहिला काय कंपाईल करतानाच मला सांगितलं की एरर आहे तुमचा कुठल्या फाईल मध्ये, विथ इनपुट डायलॉग डॉट XAML मध्ये एरर आलाय. ओके, तर तेव्हा तुम्हाला कळेल की अरे ह्या फाईल मध्ये गेल्यावर अरे हा इथे काहीतरी एरर आहे. सो प्रोजेक्ट एक्झिक्यूट करताना पूर्ण XAML मध्ये सगळ्या XAML मध्ये एरर आहे का चेक करतो, मगच ज्या पर्टिक्युलर मेन पासून तो एक्झिक्युशन चालू करतो. जर मी रन फाईल केलं तर काही घेणं देणं नाही, बाकी मध्ये एरर असो का नसो माझी ती पर्टिक्युलर XAMLच एक्झिक्यूट होणार. ओके, तसंच जर मी हे रन करायला गेलो, जर एरर वाला असेल, रन फाईल केलं मला तिथे एररच देईल, कारण फाईल इथून चालू आलं, पहिल्या ठिकाणी एरर मला दिसलं. ओके, सो मी डिलीट करतो. कळलं, हा जरा डिफरन्स कळाला. थर्ड आहे, काय काय जण काय करतात, डिबग करतात किंवा हा डिबगचा ऑप्शन बाहेरच दिलेला आहे त्याने, हा बघा ब्लू कलरचा, तर काय करणार डायरेक्ट इथे क्लिक करतात. बाय डिफॉल्ट डिबगचा इथं ऑप्शन आहे. सो तो ऑप्शन आपण पुढे शिकणार आहोत, पण तुम्हाला सांगतो डिबग करा किंवा तुम्ही रन करा, दोघांचं डिफरन्स म्हणजे हे सेम आहे. ओके, सो डिबग करताना तू जर ऑप्शन बघितला डिबग फाईल, डिबग दी करंटली सिलेक्टेड फाईल. ओके, सो जसं तुम्ही रन फाईल करता तसं डिबग फाईल आहे जे करंटच फाईल काय करेल, एक्झिक्यूट करेल. सो डिबग हा ऑप्शन आपण पुढे एरर वगैरे येतील त्यासाठी आहे. सो ते मी तुम्हाला सांगेन. फॉर एक्झाम्पल जरी मी हे क्लिक केलं तर करंट एक्झिक्युशन ऑफ द फाईल होईल.
एक फाईल एक्झिक्युशन होईल. ओके, सो तुमच्यावर आहे, तुम्ही काय करताय, रन करा, डिबग करा, रन फाईल करा. पण डिबग करू नका, रन फाईल किंवा रन करा. ओके, काय क्वेश्चन इथे? पूर्ण तो जॉब एकाच वेळी आपण एक्झिक्यूट करू शकत नाही काय? म्हणजे मेन विथ इनपुट डिफॉल्ट ते सगळं सेपरेट सेपरेट आधी आपल्याला करू शकतो तेही तुम्हाला सांगतो. इथे कोणाला क्वेश्चन असेल, डाऊट असेल तर विचारू शकता, तेही मी दाखवतो याच्या पुढे. इथे अंडरस्टँडिंग मध्ये डाऊट आहे कोणाला? स्वतःहून ट्राय करा.